जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. प्रॉब्ली फाल्गुनीने ब्लॉग स्टार्ट केला असेल, पण मी आत्ता जस्ट पोचलो आहे. 1 तास अर्धा पाऊण तास डिले झाली ट्रेन, आणि मी आता पटपट परत पिक्चर बसले घरी जातो आणि रेडी होऊन पटापट पुढे बघा. दीपक काय असते हा दीपक असली ओळखलं नव्हतं, काळं झालं का? ओळखलं नाही बोलतो तू, पण काय बोलायचं. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. गुड मॉर्निंग. आणि मस्तपैकी आज आहे डे 2 आणि मी आज एकटीच ब्लॉग शूट करते आहे, कारण अभि मुंबईला गेलेला आहे, परत गेला आहे तो. त्याचं अर्जंटमध्ये काम आलं आहे, तो तिथे गेला आहे. येईलच, लवकरच येईल, काय करणार, ऑप्शन नाही. सो बाय इव्हनिंग तो आम्हाला जॉईंट होणार आहे. आता ॲक्च्युली आम्ही फटाफट रेडी होतो आहे आणि ताईंनी थोडंफार काय बोलतात पोहे वगैरे असं ग्रॉसरी ऑर्डर केलं, तर थोडंफार ब्रेकफास्ट करू. एग वगैरे आहे, सगळं काय आहे. सो ते काय ब्रेकफास्ट करू आणि मग निघू. आम्ही एका स्पॉटवर जाणार आहोत. कुठे जाणार आहोत काहीतरी एक बघितलं आहे ताईंनी, काहीतरी सर्च केलेलं आहे, तो तिथे जाणार आणि इव्हनिंगला अभि आम्हाला जॉईंट होईलच. तर चला मग मी आता फटाफट आंघोळीला चालले आणि नंतर ब्रेकफास्ट करू आणि मग कुठे जाणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. चला. हो, मा इज ऑन ड्युटी. बाहेर आल्यावरती ज्ञानाचं पूर्ण हेअरडो एकच व्यक्ती करते. बघ ना तिथे मी चूज करू, मा मी चूज करू. तुझे हेअर रबर बँड्स आहेत ना त्याच्यात, असू दे. ये चल, ये लवकर चल. कलर हे वाले आणलेत आम्ही. तिला पण दिदी सारखंच बांधायचं आहे. एवढे केस आहेत का अगं दिदी सारखेच कपडे पाहिजे, ते मॅचिंग कुठेतरी केलेत थोडेफार. काय बोलशील, 4 वेळा कपडे बदलून झालेत. ये चल. आणि दीदी 4 वेळा बदलते, त्यामुळे तीच बदलते 4 वेळा. रुपणाऱ्या गोष्टी जास्त. आणि ज्ञानाला बोलते तू जोकर दिसते आता. अच्छा बोलली दीदी, अच्छा बोलली. तोंडात नाही टाकायचं. चला, इथे चालली आहे ब्रेकफास्ट. तुमची मजा आहे ना, मॅगी बिगी खायला मिळते. हा, घरी बिरी नाही. आणि ही टिंगी कधी न खाणारी, हिला पण पाहिजे. लहान मुलांना मला 2 दीदी शर्के पोनी पाहिजे. सो इथे हे काय खाणार नाही, पण ते सगळे खातात म्हणून तिला असं खायची इच्छा झालेली आहे. तो इथे मी ज्ञानासाठी एग्स बॉईल करत ठेवलेले आहे आणि त्यासाठी यूज केला आहे हा अगारोचा एग बॉईलर, जो की एकदम मस्त आहे, फटाफट होऊन जातात. तो या हा बरं होते. एग बॉईलरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, नक्कीच जाऊन चेकआउट करा. सो इथे चालली आहे कांदे पोळीची तयारी. चलो. आई तुला सुरी हवी आहे का? सुरी घेऊन आली तू? नाही मग मी हे कापायला घेते ना, कलिंगड कापून ठेवतो म्हणजे सगळं हिला करायचंय. मी जाऊ का? नाही कापते. अगं कापेल ती. सुरी आहे. आम्ही आलो आहोत ब्रिज ऑफ ड्रीम्सला. तो हे एक इंस्टाग्रामवरती बघितलेलं. चला. यानू डॉगी पण आहे तिथे, फोटो काढायचा त्याच्याबरोबर. सो ज्ञाना फुल एक्साइटेड झाली आहे, सगळ्यांबरोबर फोटो काढायचा आहे ना नानू. चल चल. तर हे जे आहे हे एकदम अट्रॅक्शन आहे, ते म्हणजे ब्रिज ऑफ ड्रीम्स. छान आहे. चला.
आणि इथे थोडेफार असं पिक्चर्स क्लिक करण्यासाठी त्यांनी अट्रॅक्शन्स. यानू चला, एक्साइटेड? चला काय आलं, चलो लेट्स गो. आणि वाजलेत 2:45 आणि माझी फ्लाईट आहे 4 वाजता. आणि पटपट आलो. मी याला बोलवलं आहे मला सोडवायला. आता म्हटलं चल पटपट सोडून ये. आणि लकीली फ्लाईट पनवेलवरूनच आहे, दुसरीकडून कुठून नाही आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून फ्लाईट मला आता पकडावी लागते. आणि 1 तासात मी परत तिकडे त्यांच्या इकडे चाललो आहे. ते काय ते दिवसभर काय केलं माहीत नाही. फाल्गुनी काय शूट केलं असेल ते बघायला मिळेल आपल्याला. पण चालू मी गॉगल पण आणलं माझं आणि तसंच आणि काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून, म्हणून आता एक पार्सल घेतले थर्ड वेव्ह कॅफेमधून की ॲटलिस्ट फ्लाईटमध्ये जाऊन खायला. लकीली मला पनवेलवरून फ्लाईट मिळाली म्हणून एवढं सगळं पॉसिबल झालं. नाही तर मग राहिलं असतं. आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला असता. आणि काय ते नशीब. तर मला विंडो कधीच आवडत नाही म्हणजे असं पाहिजेच असं नसतं. मिळाली तर मिळाली ठीक आहे. आणि आता एकटा आहे तर विंडो मिळाली आहे आणि ती पण 4th रोला, पहिलेच 4 म्हणजे लगेच बाहेर निघायचं. एयरपोर्ट लगभग 50 मिनटों की दूरी पर है. आज हमारे साथ ये वेटर्स कप्तान मनीष और सह कप्तान रंजन है, और साथ ही हमारे वुमेन कर्मिनल अनन्या, निबोंगला, पूर्णिमा और मैं मौसम आपके मुख्य कर्मिनल हूँ. हम इंडिया It is simply wonderful to give you yet another before time arrival, Indigo Standard Time. We welcome you to Manohar Airport. We request you to kindly close the window shades and open the air vents once the aircraft doors are open. Thank you. जस्ट फायनली पोचलेलो आहे गोवा एअरपोर्टला. ते पण फक्त आणि फक्त 50 मिनटामध्ये. आणि बॅग नाही काय नाही त्यामुळे पटपट बाहेर येता आलं. मी आता यांना बोलवलेलं खायला पण अजून आले नाही आहेत. पण तोपर्यंत मी आतमध्ये थांबतो. बाहेर कशाला उन्हात करतो, आतमध्ये टाईमपास काहीतरी बघतो. तिकडे शॉप पण नाही आहेत त्यासाठी. आणि मोपा मनोहर पर्रिकर एअरपोर्टच्या इकडे हा सगळ्यात सुंदर त्यांचा काय म्हणू शकतो याला स्टॅच्यू त्यांनी साकारला. डिपार्चर अरायवल पार्किंग. सो आम्ही ते काय हो ब्रिज ऑफ म्युझियम नाही, ब्रिज ऑफ ड्रीम्स बघितल्यानंतर मस्त आहे की विनायक मध्ये लंच केलं. आणि लंच एकदम भारी होतं, एकदम मस्त होतं ना. आम्ही क्रॅब बटर गार्लिक क्रॅब एवढा भारी होता ना. बटर गार्लिक वाला म्हणजे ज्ञानाला सुद्धा आवडलं. एवढं मस्त होतं, एकदम भारी होतं. आणि त्यानंतर पटकन झटापट रेडी झालो आणि आता चाललो आहोत अभिला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला. आणि त्यानंतर परत आमचा इव्हनिंगचा वेगळा प्लॅन आहे. सो तिथे आम्ही मिस केला अभिला. हो खूप जास्त केला, सगळ्यात जास्त ज्ञानाने मिस केला. ठीक आहे. आता बोलत होती चाललो ना आपण बाबाला घ्यायला, कळतं. आमच्यासोबत आहे मम्मी. आई मस्त सकाळी नाश्ता कांदे पोहे, आईने सगळ्यांची सेवा केली. सो चला मग आम्हाला घ्यायला चला. नंतर मग इव्हनिंगचा वेगळा प्लॅन आहे. ॲक्च्युली प्लॅन वेगळा होता. आम्हाला जायचं होतं बॅस्टियनला, गोवाच्या बॅस्टियनला. पण मंडेला ते बंद असतं. ते आम्हाला कव्हर चार्ज पण जास्त आहे, 3000. सो आणि ॲक्च्युली आम्हाला तिथे जायचं होतं पण उद्या मंडेला बंद असतं. आणि उद्याचं ऑलरेडी आमचा वेगळा प्लॅन झालेला आहे. लेट्स सी कसं काय कोणती गोष्ट कुठे काय वर्कआउट होते. पण आज इव्हनिंगचा प्लॅन हे नाही करता फायनली झालेला आहे. सो तिथे सुद्धा आम्हाला बिफोर सनसेट पोचायचं आहे. आणि अभि बिचारा कधीच येऊन राहिलेला आहे. 5:15 अहो म्हणजे ते
हे झालं ना 5ची लाईन होणार पण ते घालते मंडळी आत्ताशी घ्यायला आली मला. आता तिकडे कुठे चालला हा? मी कुठे? हा कुठे? कुठे आम्ही कोणाला बघतो ना कोणाला नाही. ये पुढे ये. सो एवढं सगळं फिरून आम्ही आलेलो आहोत तिकिटीमध्ये. आणि या बघा माझ्या 2 तिकिटी. कुठे गेलेला कुठे ऑपरेनमध्ये गेलेला बाबांनी सगळे ह्या ट्रिपमध्ये रोड ट्रिप झाली, ट्रेन ट्रिप झाली आणि एअर ट्रिप पण झाली. नेहमीप्रमाणे येस. फाल्गुनीने आता किती शूट केलं आहे माहीत नाही आहे. लेट्स सी. बघूया कुठे कुठे गेलेले हे बघूया, मला सोडून ते पण. आणि आम्ही खूप अशी मस्ती, खूप असा डान्स केला आणि एकसाथ असल्यावरती ती धमाल असते. फुल म्हणजे एवढं बघा मी किती थकलोय. सगळे चिपचिपे झालो सगळे. घरी जाऊन आता पूलमध्ये तर नाही उतरता येणार, पण शॉवर खाली आंघोळ तर करायला लागेल बाबा. मस्त आहे पण छान हॅपनिंग आहे. येस, तुम्ही पण आले तर तिकिटीला या. छान फोटो काढायला खूप छान मिळतं. येस, आणि फायनली पब्लिक आमची आलेली आहे इकडे. आणि लॉक बघा कोण उघडतोय. मिनी लॉक उघडला म्हणजे आम्हाला रात्रभर बाहेर राहील. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.